नियती तुम्हाला संकेत देते म्हणतात. 15 दिवसापूर्वी तसे संकेतही मिळाले होते. पण आपल्या ढिम्म व्यवस्थेला अशी संकेताची भाषाच कळत नाही, कारण त्यांची भाषाच वेगळी आहे. 15 दिवसापूर्वी काय संकेत मिळाले होते? तर जिथं देवदर्शनावरून परत येणाऱ्या 8 भाविकांचा पिकअप विहिरीत पडून मृत्यू झाला, त्याच ठिकाणी विहिरीत 15 दिवसापूर्वीही एक अपघात झाला होता. तेव्हाच आपल्या सरकार म्हणवणाऱ्या प्रशासनानं योग्य ती कार्यवाही केली असती, तर आज 8 जणांचे जीव गेले नसते. बरं, 2-1 महिन्यापूर्वी देखील दिंडोरीत असंच घडलं होतं. त्यामुळंच आजच्या व्हिडिओत विहिरीत पिकअप कसा पडला, देवदर्शनाला गेलेल्या 5 जणांसाठी इरफान कसा देवदूत ठरला, 8 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू झालाय की त्यांना बुडून मारलं गेलंय, या मृत्यूला जबाबदार कोण आहे, 15 दिवसांपूर्वीच्या अपघातात काय झालं होतं आणि दिंडोरीच्या घटनेनंतर 2 महिन्यात काय झालंय, हेच आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना प्लीज विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल, सोशल मीडियावर फॉलो केलं नसेल, तर प्लीज लगेच सबस्क्राईब आणि फॉलो करा. नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की नेमका हा अपघात कसा घडला. 14 जूनला रविवारी दुपारी 12:30ची वेळ होती. पंढरपूर सातारा मार्गावरून पंढरपूरच्या रांजणी आणि इसबावी गावातील काही भाविक म्हसवडच्या सिद्धनाथाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते आणि दर्शन घेऊन ते माघारी येत होते आपल्या गावाकडे पंढरपूरच्या दिशेनं. छोटा हत्ती म्हणजे पिकअप बांधून हे सगळे देवदर्शन आटपून आपल्या गावाकडे निघाले होते. माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडीजवळ एक वळण आहे आणि या वळणावरच रस्त्यापासून अवघ्या 5 फूट अंतरावर 35 बाय 35 फुटाची एक खोल विहीर आहे. याच वळणावर पिकअप चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि बाजूला झुडूप असल्यानं त्याला विहिरीचा अंदाजही आला नाही. त्यामुळं गाडी थेट या पाण्यानं भरलेल्या विहिरीत जाऊन पलटी झाली आणि गाडीतल्या 15 पैकी 8 भाविकांना जागेवर जलसमाधी मिळाली. मृतांमध्ये 4 महिला आणि 4 लहानग्या बालकांचा समावेश आहे. संदीप बावचे यांच्या कुटुंबातल्या 6 जणांचा जीव गेला या सगळ्यामध्ये. मग उरलेल्या 7 जणांचं काय झालं? तर अपघातावेळी तिथं एक माणूस साक्षात देवासारखा धावून आला. त्याचं नाव आहे इरफान मुजावर. अपघात घडला तेव्हा इरफान आणि त्याचा मित्र रणदिवे हे एका दुचाकीवरून या छोट्या हत्तीच्या बरोबर 200 फुटावर पाठीमागे होते. इरफाननं आपल्या डोळ्यांनी ती गाडी विहिरीत कोसळताना बघितली. त्यानं क्षणाचाही विलंब न करता गाडी बाजूला लावली स्वतःची आणि थेट विहिरीत उडी मारली. इरफान पाण्यात गेला तेव्हा त्याला एक 4 वर्षाचं लहान बाळ पाण्यावर उलट तरंगताना दिसलं. इरफाननं त्या बाळाला पकडलं, त्याच्या छातीवर दाब देऊन त्याच्या पोटातलं पाणी बाहेर काढलं आणि त्या चिमुकल्याला अक्षरशः मृत्यूच्या दाढीतून परत आणलं. इरफाननं एवढंच केलं नाही तर प्रसंगावधान राखून इरफाननं त्याच्या गावातल्या इतर लोकांना आणि गाड्यांना तातडीनं फोन करून बोलावून घेतलं घटनास्थळी. विलास पाटील, हनुमंत रणदिवे आणि इतर गावकऱ्यांच्या मदतीनं इरफाननं 5 जणांना स्वतःच्या हातानं पाण्याबाहेर काढलं. 2 जण स्वतःहून जे गावकरी होते त्यांच्या मदतीनं विहिरीबाहेर आले. त्या क्षणी इरफान तिथं नसता, त्यानं ती उडी मारली नसती, तर आज मृतांचा आकडा आपल्याला 15 वरही गेलेला दिसला असता. खरंच देवदर्शनाला गेलेल्या या लोकांसाठी इरफान देवदूतासारखा धावून गेला. त्यानं प्रसंगावधान दाखवत केलेल्या या धाडसाला कडक सॅल्यूट मारायला पाहिजे. पण 8 जीव गेले. सासू, 2 सुना, 3 नातवंड असं एकाच कुटुंबातलं हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं. 6 महिन्याच्या समर्थ आणि 2.5 वर्षाच्या आरवला काळानं हिरावून घेतलं. मग या मृत्यूला जबाबदार कोण? 8 जणांचा मृत्यू ही निव्वळ मृत्यूची घटना आहे की हत्या आहे? मी जेव्हा या संपूर्ण घटनेचा अभ्यास केला, वेगवेगळ्या बातम्या, प्रत्यक्षदर्शींच्या प्रतिक्रिया, आमदार खासदारांच्या प्रतिक्रिया बघितल्या, वीर मालकाचं म्हणणं ऐकलं, तेव्हा प्रशासन कसं नसावं हेच या सगळ्या घटनेतून समोर आलं. आणि त्यातून 3 मुद्दे उपस्थित झाले. पहिला मुद्दा आहे आरटीओ आणि पोलीस प्रशासन काय करत होतं. स्थानिक आमदार अभिजित पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की हा जो छोटा हत्ती आहे हे मुळात माल वाहतूक करणारं वाहन आहे. मग या माल वाहतूक वाहनातून 15 भाविकांची राजरोसपणे सर्रासपणे प्रवासी वाहतूक कशी होते? रस्त्यावर सगळीकडे पोलीस उभे असतात, आरटीओचे अधिकारी असतात, पण त्यांच्याकडून हप्ते घेऊन 1500 घेऊन या गाड्या सोडल्या जातात. या ड्रायव्हरकडे योग्य लायसनही नसतं, गाडीच्या वेगावर नियंत्रणही नसतं, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. तसंच या हप्तेखोरीमुळं
आणि डोळेझाक करण्याच्या वृत्तीमुळं आज हे 8 जीव गेले असा आरोपही त्यांनी केला. म्हणजेच आमदार अभिजित पाटलांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या खात्यांना या अपघातासाठी जबाबदार धरले. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी काय. ज्या विहिरीत गाडी कोसळली तिचे मालक रामकृष्ण कदम आहेत. ही विहीर 1972च्या दुष्काळात बांधलेली आहे, म्हणजे ती आजकालची नाही. सातारा पंढरपूर मार्गावर ही विहीर आहे. याच रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम या रोडवेज सोल्युशन कंपनीला मिळालं. तेव्हा रस्ता विहिरीच्या अगदी जवळ आल्यानं कंपनीनं रस्त्याची थेट उंची वाढवली. पण विहीर मालक रामकृष्ण कदम यांच्या मते त्यांनी स्वतः अनेकदा काम थांबून कंपनीकडे इथं संरक्षक भिंत बांधा किंवा कठडा बांधा अशी मागणी केली होती. पण कंपनीनं फक्त कठडा बांधण्यासाठी लोखंडी कॉलम उभे केले आणि काम अर्धवट सोडून दिलं. इतकंच नाही तर कदम यांनी पुढे सांगितलेला जो प्रकार आहे तो आणखी धक्कादायक आहे. कदम यांनी हा सगळा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभाग PWDच्या अधिकारी दीपाली येळणकर यांना फोटो आणि व्हिडिओ काढून ईमेलवरून कळवला होता. जवळचाच एक पूल खचल्याची तक्रारही केली होती. इतकंच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील ही तक्रार करण्यात आली. पण प्रशासनानं यावर काय केलं तर काहीच नाही. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही अनेक वर्षे हा रस्ता अर्धवट असल्याचं आणि तिथं पथदिवे नसल्याचं लेखी पत्राद्वारे वारंवार प्रशासनाला कळवलं होतं. पण काहीच न करण्यासाठी आपलं प्रशासन आहे हेच या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झालं. मग 15 दिवसापूर्वी काय घडलं होतं तर तुम्हाला ऐकून धक्का बसेल, संताप येईल. पण जिथं अपघात झाला त्याच विहिरीपासून 100 मीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या एका विहिरीत 15 दिवसाखालीच रात्री 2 वाजता एक पिकअप अशीच कोसळली होती. त्यात एकटा ड्रायव्हर होता, त्यामुळं तो बचावला. म्हणजे प्रशासनाला 15 दिवसांपूर्वीच अलार्म मिळाला होता, वॉर्निंग मिळाली होती. त्यावेळी अधिकारी जागे झाले असते आणि त्यांनी कठडा बांधला असता तर आज ही 8 माणसं जिवंत असती. पण हसत्या खेळत्या कुटुंबात बिबा कालवण्याचं काम झालं. बरं, ही काही नव्यानच घडलेली घटना नाही, तर 2 महिन्यापूर्वी नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरीत देखील असाच प्रकार घडला होता. मग दिंडोरीत काय घडलं होतं तर गेल्या 3 एप्रिलला नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात मध्यरात्री एक अर्टिगा कार अशीच एका 70 फूट खोल विहिरीत कोसळली होती. तिथंही 9 जणांचा जीव गेला, ज्यात 6 चिमुरड्यांचा समावेश होता. या घटनेनंतर प्रशासनानं अवघ्या 12 तासात ती विहीर कायमस्वरूपी बुजवली आणि विहीर मालकावर गुन्हाही दाखल करण्याचं शौर्यही दाखवलं. मंत्री अधिकारी यांनीही हे प्रकरण आपण किती सिरियस घेतलंय असं दाखवत घटनास्थळी धाव घेतली, भेट दिली, मृतांच्या कुटुंबियाचं सांत्वन केलं, नियम आहे म्हणून मदतीची घोषणाही केली. सगळं अगदी वराती मागून घोडे धावतात तसंच. आता बरं, दिंडोरीत 9 लोकांचा बळी गेल्यानंतर प्रशासन 12 तासात विहीर बुजवू शकतं, तर तांदूळवाडीत संरक्षक भिंत बांधायला हे लोक कशाची, कोणाच्या मृत्यूची वाट बघत होते की कुठल्या बुवा बाबानं यांना विहिरीत बळी दिल्याशिवाय कठडा बांधू शकत नाही असा मुहूर्त काढून दिला होता. दिंडोरीच्या अपघातातून राज्य सरकारनं आणि आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागानं कोणता धडा घेतलाय बरं? अशा विहिरी शोधणं हे आपल्या प्रचंड असलेल्या प्रशासनासाठी फार अवघड किंवा प्रचंड त्याच्यासाठी मनुष्यबळही लागणारी गोष्ट नाही. असे अपघात स्थळ शोधणं, अपघात होऊ नये म्हणून खबरदारी घेणं यासाठी तर आपलं प्रशासन असतं. पण असं काहीच होताना दिसत नाही किंवा काहीच होत नाही. थोडक्यात काय तर इरफान मुजावर आणि गावकऱ्यांनी जीव धोक्यात घातला म्हणून 7 जण वाचले, पण 8 जणांचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोणाची? की इथंही केवळ विहीर बुजवण्याची थातूरमातूर कारवाई केली जाणार आणि मूळ दोषींना सोडलं जाणार हा खरा प्रश्न आहे. PWDचे अधिकारी, रस्ता रुंदीकरण करणारी कंपनी यांचीही जबाबदारी या सगळ्या प्रकरणामध्ये निश्चित करायला पाहिजे. RTO आणि पोलीस अधिकारी यांचीही जबाबदारी काय हेही ठरवावं लागणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, 8 जणांचा मृत्यू झाला की ही हत्या आहे? या 8 निष्पाप बळींचा मारेकरी कोण आहे? खऱ्या दोषीला सरकार सजा करेल का? अभिजित पाटील यांनी पोलीस आणि RTOच्या हफ्तेखोरीचा जो मुद्दा मांडलाय तो तुम्हाला पटतो का? कमेंट करून तुमची मतं आवर्जून सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी TOD मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.